श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू याच दिवशी आणावा. तर लक्ष्मीपूजनाला आपण झाडू पूजत असतो. हा झाडू खूप महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा झाडू महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे. झाडू कसा आणायचा, कधी आणायचा, कुठल्या दिवशी घेऊन यायचा आहे, तो आणल्यानंतर त्याची पूजा कशी करायची आहे याची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. झाडू ही अशी वस्तू आहे की सर्वांच्या घरी असते. साफ करायची असेल तर आपण झाडूचा उपयोग करत असतो. झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. आता बऱ्याच प्रकारचे झाडू असतात. अगोदरचे लोक याला केरसुनी म्हणत असत. बरेच प्रकार निघाले आहेत. मोठ्या दांडीचा झाडू व शिराई पण म्हणतात. पण लक्ष्मी पूजनाला आपण छोट्या झाडू ठेवला जातो. तर हा छोटा झाडू न चुकता धनत्रयोदशीला आणायचा आहे. ही खूप महत्त्वाचं आहे की धनत्रयोदशीला बरेच लोक सोनं खरेदी करतात. झाडूमध्ये लक्ष्मी म्हणजेच धन समृद्धी असते. त्यामुळे झाडू हा धनत्रयोदशीलाच आणायचा आहे. या दिवशी तुम्ही कोणत्या पण टाईममध्ये आणू शकता. सकाळी आणू शकता किंवा संध्याकाळी किंवा दुपारी आणू शकता. परंतु याच दिवशी घेऊन येणे खूप जरुरी आहे. जर तुम्ही अगोदरच नवीन झाडू आणलं असेल तरी काही हरकत नाही. घरात स्वच्छतेसाठी किती पण झाडू असो कमी पडतात. परंतु हा छोटा झाडू धनत्रयोदशीला घेऊन यायचा आहे. हे खूप जरुरी आहे. झाडूमुळे आपल्या घरातील घाण बाहेर पडते. घर स्वच्छ राहते. स्वच्छता पावित्र्यता धन संपत्ती आपोआप येते असते. कारण जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी असते. स्वच्छतामुळे घरातील दरिद्रता, पावित्र्य, रोगराई हे दूर होते व माता लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो. त्यामुळे या झाडूला खूप महत्त्व आहे. म्हणून महत्त्वाच्याच दिवशी हा झाडू आणला जातो. झाडू हा आपल्या घरात सकारात्मकता आणतो. पाहिले असेल तुम्ही आपल्याला चुकून झाडूला पाय लागला असेल तर पाया पडतो. आपण लहानपणी असताना झाडूला पाया लागला की आई वडील सांगायचे की पाया पड व अजून पण आपण सांगतो आपल्या मुलांना. का बरं? झाडू हे माता लक्ष्मीचे रूप असते. म्हणून लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो. असे पण आपण लक्ष्मीपूजनला आपण पूजा करतो. परंतु वर्षभरात कधी पण झाडू आणला असेल तर झाडूची पूजा करणे खूप जरुरी आहे. या झाडूचे आपणाला खूप पुण्य भेटते. कारण लोक या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात. परंतु हा झाडू खरेदी करणे पण खूप जरुरी आहे. आपण या झाडूचा उपयोग देवघर स्वच्छ करण्यासाठी बऱ्याच गोष्टींसाठी उपयोग करू शकतो. या झाडूने आपण अलक्ष्मी बाहेर काढत असतो. त्यामुळे हा झाडू महत्त्वाच्याच दिवशी घेणे जरुरी असते. या झाडूचे अजून महत्त्वाचे सांगायचे तर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये, बेडरूममध्ये, देवघरामध्ये हे चुकूनही ठेवायचा नाही. तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिम उत्तर दिशेला अधिक उत्तम असते. घराच्या ईशान्य किंवा दक्षिण पूर्व दिशेला या कोपऱ्यामध्ये झाडू ठेवायचा आहे. अजून हे खूप महत्त्वाचे आहे. आपण झाडून घेतल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवायचा नाही. नेहमी झाडू झोपून ठेवायचा आहे. जर तुम्ही झाडू उभा ठेवत असाल तर तुमच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होईल. झाडू खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे नियम पाळणे पण खूप महत्त्वाचे आहे. झाडू हे एक धन ऐश्वर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे झाडूला पायाने कधीही ढकलू नये. लहान मुलांना माहीत नसते. त्यामुळे त्यांच्याकडून चुकून पाय लागला तर सांगावे, पाया पड. आपण त्यांना सांगावे. जर आपण असे पाय लागून दिला तर लक्ष्मी नाराज होते. तुम्हाला माहीत आहे लक्ष्मी माता नाराज झाल्यानंतर काय होते?
आर्थिक परिस्थिती ढासळते, कर्ज वाढणे या गोष्टीला सामोरे जावे लागते. जर आपल्याकडून चुकून पाय लागला तर मनापासून नमस्कार करावा, माफी मागायची आहे. जर तुम्हाला झाडू मागायची आहे, झाडू वर्षभरात कधी पण लागला तर तो कधी आणायचा आहे, तर वर्षभरात कधी पण आपल्याला झाडू लागला तर तो बुधवार किंवा शुक्रवारी झाडू खरेदी करावे. हा दिवस झाडू आणण्यासाठीचा खूप शुभ मानला जातो. मंगळवार व रविवार झाडू खरेदी करू नये, यामुळे लक्ष्मी रागवते. परंतु धनत्रयोदशीला कोणताही वार असू द्या, त्या दिवशी झाडू आणणे काही फरक पडत नाही. कोणताही वार असला तरी पण झाडू या दिवशी खरेदी करू शकतात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण न चुकता लक्ष्मीपूजनला लागणारा झाडू या दिवशीच आणायला हवा. श्री स्वामी समर्थ. आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा व चॅनलला लाईक करा.